मित्रांनो, ब्लॉग विस्ट्रीमध्ये मी श्रीकांत अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. तर आज तारीख आहे 28 जून आणि वार आहे शुक्रवार आणि आत्ता आपण आहोत फूड मॉलवरती. फूड मॉलमधूनच सुरुवात केली आज, कारण सकाळी काही व्हिडिओ स्टार्ट करायला जमलं नाही, त्याच्यामुळे म्हटलं चला फूड मॉलमधूनच सुरुवात करूयात. तर आज आपल्याला पिकअप होता बानेरमधून आणि ड्रॉप आहे BKC. तर 10-10:30 पर्यंत आपला ड्रॉप होईल, कारण अटल सेतून आत्ता दाखवत आहे आपल्याला नेव्हिगेशन. तर आत्ता जस्ट एक मॅडम आपल्या प्रायव्हेट त्यांच्या मला ड्युटी भेटतात, त्यांचा पण आत्ता मला जस्ट मेसेज आला होता की 4 वाजता घाटकोपरमधून पिकअप करणार का म्हणून. परंतु आता आपला 10:30 पर्यंत ड्रॉप होईल BKC आणि परत एक 5 ते 6 तास थांबावं लागेल तिथं. तर मी त्यांना जस्ट मेसेज केला की मी तुम्हाला 1-2 तासामध्ये सांगतो कन्फर्म, कारण फ्रायडे आहे त्याच्यामुळे बुकिंगचा फ्लो जास्त असेल तिकडनं, त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेट करावं नाही लागणार. परंतु बघू आता मी, कारण दरवेळेस मला त्या तर सांगतात की म्हणजे सोमवारचं आणि शुक्रवारचं, सोमवारचं बानेरमधून पिकअप असतो आणि शुक्रवारी मुंबईमधून असतो. तर बघू, कारण जर लेट आलो असतो तर 1-2-3 तास थांबायला काय वाटत नाही, परंतु 5 ते 6 तास तेवढ्या वेळामध्ये मी पुण्यामध्ये पण पोहोचेल. त्याच्यामुळं बघू, मी अजून कन्फर्मेशन काही दिलं नाही मॅडमला. तर बघूयात कशी होती आजची जर्नी आपली. मित्रांनो 10:30 आत्ता, आणि आत्ता जस्ट आपण कस्टमरला BKC ड्रॉप केलं. तर अटल सेतून आल्यामुळे ट्रॅफिक कुठेच नाही लागलं आपल्याला, त्याच्यामुळं तरी फूड मॉलला एक 20-25 मिनिट थांबलो होतो. म्हणजे 150 किलोमीटरला पण 1-3 तासामध्ये पोहोचलो इथे BKCला. सकाळी मला ॲक्च्युली रनिंगमध्ये बुकिंग होती 7:30 वाजता मिळाली. ती बुकिंग पहिल्यांदा मुंबईच्या गाडीला गेली होती, परंतु म्हणजे सरांनी मला सांगितलं गाडीमध्ये बसल्यानंतर. तर म्हणजे अगोदर त्यांनी मला एक कॉल पण केला, बानेरमधून पिकअप होता आणि ते बोलले की माझ्या एक फ्रेंडला इथूनच ऑन द वे 1 किलोमीटर जो पाठीमागं पॅन कार्ड क्लब रोड आहे तिथून पिकअप करायचं आहे. तर मी म्हणले स्टॉप ॲड करत होतो, पण त्याच्यामध्ये स्टॉप काय ॲड होत नव्हता, त्याच्यामुळं फक्त तेवढं बघा. म्हणलं ठीक आहे. मग ते गाडीत बसल्यानंतर सांगत होते की अगोदर मुंबईची गाडी आली, त्याला मी सांगितलं असं असं आहे. तर 1-1.5 किलोमीटरच मॅक्झिमम डिस्टन्स होता तो, परंतु म्हणला ते तसं जमणार नाही. ते सर बोलले की मला जर ते बोलले असता की अजून एक 50-100 रुपये एक्स्ट्रा द्या, मी तरी पण दिले असते, पण तसं काय बोललंच नाही. त्यांनी डायरेक्ट ट्रिप कॅन्सल केली आणि मग ती ट्रिप मला आली. तर म्हणजे असं काय सेकंड म्हणजे उलटं काही नव्हतं, ऑन द वेज पिकअप होता. दुसरे जे गेस्ट होते ते ऑन द वेज पिकअप होता. जर समजा आपण बानेरमध्ये आहे आणि कोथरूडमधून जर पिकअप करायचं असतं तर ती गोष्ट वेगळी होती की स्टॉप ॲड करायला सांगायला किंवा जे काय असेल ते XYZ एक्स्ट्रा पैसे त्यांच्याकडनं घेता आले असते. परंतु ऑन द वे असल्यामुळं कॅन्सल नव्हती करायला पाहिजे त्या मित्राने, पण कॅन्सल केली. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजची आपल्याला ही ट्रिप मिळाली. तर ड्रॉप केल्यानंतर ना लगेचच आपल्याला बुकिंग मिळाली होती. जो घाटकोपर विक्रोळी लिंक रोड आहे तिथून बुकिंग होती. ती ॲक्च्युली 5 किलोमीटर पिकअप होता आणि जवळजवळ 15 ते 18 मिनिट दाखवत होतं. कस्टमरला सांगितलं की वेळ होईल म्हणून पिकअपला, तर ते बोलले ठीक आहे, काय हरकत नाही. मग जे आपले प्रायव्हेट मॅडम होते त्यांना मेसेज करून दिला की मॅडम मला आज काय जमणार नाही, तर मी तुम्हाला मंडेला पिकअप करीन. कारण मंडेला त्यांना बानेरमधून पवईसाठी ड्रॉप असतो त्यांचा तो मला डेली म्हणजे हर वीक, प्रत्येक वीकमध्ये मंडेला तिकडनं पिकअप असतो. तर ठीक आहे, चालते बोलले, काय प्रॉब्लेम नाही. तर अजून एक मित्रांनो, म्हणजे आता हा 30 जूनला परत जे उबर प्रो म्हणून जे कॅटेगरी आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये ते प्लॅटिनम, डायमंड आणि गोल्ड अशा कॅटेगरी असतात. तर माझे म्हणजे 20-25 दिवस गाडी माझी बंद असल्यामुळे मला प्लॅटिनम करणं सुद्धा खूपच मुश्किल झालं होतं. ॲक्च्युली मी सोमवार ते बुधवार डेली मुंबई होतो, पण गुरुवारी मुलाची तब्येत बरोबर नसल्यामुळं त्याला दवाखान्यात घेऊन जायचं होतं, म्हणून मी गुरुवारी काय म्हणजे काल काय आलो नाही. तर काल मी फक्त लोकल, म्हणजे सकाळी 8 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत लोकलमध्येच तिथे छोट्या ट्रिप केल्या. त्याच्यामुळे माझे पॉईंट सगळे कव्हर झाले. म्हणजे अजून 3 दिवस आहेत, पण आता 4च पॉईंट कमी आहेत प्लॅटिनमसाठी.
तर मी तुम्हाला याच्या अगोदर पण गोल्ड प्लॅटिनम डायमंडचा फरक सांगितला होता की ते काय इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आता ते जर प्लॅटिनम मी अचीव केलं तर पुढचे 3 महिने मला काही एक त्रास नाही, म्हणजे बुकिंग हे मला कंटिन्यू पडत राहणार. आणि याचा फायदा आपल्याला हाच होतो, समजा 3 प्रकारचे ड्रायव्हर, 3 कॅटेगरीचे ड्रायव्हर एका ठिकाणी थांबलेत, गोल्ड, प्लॅटिनम आणि डायमंड. पण ज्यावेळेस बुकिंग प्लेस केली जाते ते पहिल्यांदा जो डायमंड कॅटेगरीमध्ये आहे ड्रायव्हर त्याला दिली जाते. त्यांनी जर ॲक्सेप्ट नाही केली तर प्लॅटिनमवाल्याकडे येते, आणि त्यांनी नाही केली तर गोल्डमध्ये येते. तर याच्यामुळं हे इम्पॉर्टंट आहे की म्हणजे काहीतरी आपण कुठलं तरी, गोल्ड तर नॉर्मल आहे पण प्लॅटिनम किंवा डायमंड हे अचीव करणं खूप गरजेचं आहे. तरच थोडं म्हणजे चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला बुकिंग पडतात. अजून एक आता इंटरसिटीला ह्या आठवड्यामध्ये इन्सेंटिव्ह उबरमध्ये आहे, म्हणजे 15 ट्रिपला काहीतरी 3000 रुपयाचं आहे. तर माझं म्हणजे सोमवार ते बुधवारपर्यंत व्यवस्थित गेल्या, म्हणजे जवळजवळ मी 7 ट्रिप झाल्या होत्या माझ्या सोमवार ते बुधवारपर्यंत. परंतु काल माझी गुरुवारी सुट्टी झाल्यामुळे ते कालच्या 2 ट्रिप माझ्या राहिल्या. तर बघू आता, मला वाटतं शेवटच्या दिवसाचा जो 750 रुपये जो इन्सेंटिव्ह असेल तो कदाचित भेटणार नाही, परंतु बाकीचा जो इन्सेंटिव्ह आहे तो 100% भेटेल, कारण अजून 2 दिवस आहेत आणि 2 दिवसामध्ये 4 ते 5 इंटरसिटी ट्रिप आपल्या 100% होतील. तर बघूयात आपण आता या वीकच्या एंडिंगमध्ये आपल्याला पूर्ण इन्सेंटिव्ह भेटतोय का उबरचा जो 3000 रुपयाचा आहे तो. तर पूर्ण इन्सेंटिव्ह भेटण्यासाठी तर आपण प्रयत्न करूच, पण नाही भेटलाच तर एक 2200-2300 रुपये तरी इन्सेंटिव्ह ह्या वीकचा आपल्याला भेटूनच जाईल. आपण रात्री 9:30 वाजता घरी आलो. मी दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ परत कंटिन्यू करतोय, कारण आपल्याला ज्यावेळेस मी BKC ड्रॉप केला 10:30ला लगेच बुकिंग मिळाली आपल्याला पुण्याची रिटर्न. परंतु मला भूक पण खूप लागली होती, CNG पण भरला नव्हता गाडीमध्ये, आणि मला काय फील झालं काय माहिती. कस्टमरला पिकअप करण्यासाठी पण 20 मिनिट होतं, आणि भूक खूप लागली असल्यामुळे म्हटलं थोडा पोटाचा विचार केला. म्हटलं अगोदर काहीतरी ब्रेकफास्ट करू, आणि त्याच्यानंतर मग आज फ्रायडे असल्यामुळे फ्लो जरा चांगला होता, तर म्हटलं बुकिंग पडून जाईल, म्हणून मग ती बुकिंग मी कॅन्सल केली. आणि त्यानंतर मी असंच त्या विक्रोळी साईडला जरा चांगला ब्रेकफास्ट भेटतो म्हणून त्या साईडला गेलो. तर तिथे बसल्यानंतर मग मला नंतर 1-2:30 वाजता ट्रिप मिळाली होती, कारण 4 वाजता एक प्रायव्हेट पिकअप तर होतच आपल्याला. परंतु म्हटलं 3 वाजेपर्यंत वाट बघूयात, जर 3 वाजेपर्यंत ट्रिप पडली तर ठीक, नाहीतर मग मॅडमलाच कॉल करून सांगू की येतो म्हणून. परंतु 2:30 वाजता ट्रिप मिळाली आपल्याला चोरोली बुद्रुक. तिथूनच एक 400 मीटरवरनंच पिकअप होता. तर मग आपण काहीतरी 6:30 वाजता ड्रॉप झाला तो. 4 तास लागले, पाऊस पण चांगला एक्सप्रेसला तुफान होता. मग 6:30ला ड्रॉप झाल्यानंतर तिथं थोड्या वेळ थांबलो. तर आपण धानोरीतून नंतर मला एक विमाननगरची बुकिंग मिळाली. ती 10 किलोमीटरची बुकिंग होती, आणि 10 किलोमीटरला 160 रुपये आपल्याला भेटले, कारण 5 नंतरचा टायमिंग होता. आणि त्यानंतर मला एक औंधची बुकिंग मिळाली फिनिक्स मार्केट सिटीमधून, पण तिथं पण एवढं जाम होतं, म्हणजे पुण्यामध्ये आजकाल ट्रॅफिक बघाल तर खूपच असतं. आणि दुसरी गोष्ट, एक बऱ्याच जणांचं बिझनेसच होत नाही. का होत नाही याची कारणं पण मित्रांनो आहे की आपण कुठल्या टायमिंगला काम करत असतो, आणि रेटसुद्धा टायमिंगवरतीच डिपेंड आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या टायमिंगला काम करायचं ते तुमच्यावरती डिपेंड आहे. मी तर सजेस्ट करेल तुम्हाला मॅक्झिमम सकाळी 5ला स्टार्ट करा, 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंतच काम करा. 12 ते 5 वाजेपर्यंत अजिबात गाडी चालवू नका. संध्याकाळी परत 5 ते 9-10 वाजेपर्यंत गाडी चालवा, कारण पीक आवरमध्येच काम करा. तुम्ही जर नॉर्मल म्हणजे पीक आवर नसेल आणि जर काम करत असाल तर 9-8 रुपये 10 रुपये असाच रेट भेटणार. परंतु जर पीक आवरमध्ये जर आपण काम केलं तर तुम्हाला रेट 12, 13, 14 पर्यंत पण भेटू शकतो. ठीक आहे, ट्रॅफिक असतं पीक आवरमध्ये, पण करणार काय, सिलेक्टिव्ह ट्रिप उचलायच्या जेणेकरून जिकडे ट्रॅफिक नसेल. ट्रॅफिक तर सगळीकडेच आहे, तर परंतु आता ॲप्लिकेशनमध्ये एवढं सुधारणा करण्यात आलेली की म्हणजे तिथं आपल्याला टायमिंग दाखवतात, पैसे दाखवतात, सगळं दाखवतात. त्याच्यामुळे ट्रिप कोणती पण नुसती ट्रिप आली म्हणून उचलणं याच्यात काय अर्थ नाही. त्या ट्रिपमधून आपल्याला काय भेटणार आहे, किती वेळ जाणार आहे हे सुद्धा बघणं तेवढंच गरजेचं आहे. ते स्मार्ट वर्क करा तरच याच्यामध्ये काहीतरी भेटणं आपल्याला, अन्यथा काहीच नाही. नुसतंच गाडी पळवून CNG भरून किंवा मेंटेनन्स करून गाडी सर्व्हिसिंग करून याच्यात काहीच अर्थ नाही. कुठलंही काम करताना आपण एकदम स्मार्ट वर्क केलं पाहिजे, तेव्हाच काहीतरी आपल्याला त्याच्यातून फायदा होणार. वर्ल्ड प्राईड सिटी चरोली बुद्रुकला आपण ड्रॉप केला 6:30ला. त्यानंतर थोडा चहा घ्यावा म्हटलं म्हणून चहा घ्यायला थांबलो. तर तिथं एक डिझायरवाल्याच भाऊ थांबलेला, तर तोच माझ्या पशाला गाडीत बसला. मला म्हणलं 2 तास झालं ट्रिप नाही मला. म्हटलं कसं काय, मला म्हणे तुम्ही इन ड्राईव्ह वगैरे चालवता. म्हणलं मी बाकी काय चालवत नाही, मी फक्त उबर चालवतो.
तर तो म्हणे 2 तास झालं मला कसलीच बुकिंग पडत नाही आहे. आणि मग मी त्याच्या पाठीमागून येऊन तिथं थांबलो 2 मिनटं. तो माझ्या गाडीतच बसलेला चार्जिंग करत होतो फोन त्याचा. तर मला लगेच मिळाली पण ट्रिप. म्हणजे याचाच अर्थ की आपलं पण कुठंतरी काहीतरी चुकतं. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपलं रेटिंग, ॲक्सेप्टन्स रेट, कॅन्सलेशन व्यवस्थित ठेवा तरच बुकिंग कंपनी देते. अन्यथा तुम्ही 2-2, 4-4 तास तरी बसले कुठं पण तरी पण बुकिंग ही पडत नाही. कारण ज्यांना म्हणजे सिलेक्टिव्ह लोकांनाच धंदा आहे, बाकीच्या लोकांना धंदा नाही आहे. आपण पण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आपण कुठं चुकतो, काय करतो. तर मी पण मित्रांनो 2018मध्ये 2018मध्ये अशीच म्हणजे एवढं काय मला नॉलेज नव्हतं, पण मी अशीच गाडी चालवायला घेतली. त्याच्यानंतर असं यूट्यूब बघत असताना मला सगळ्यात अगोदर आपला विराज मोरे, आता तो व्हिडिओ बनवत नाही, त्याचे व्हिडिओ मी पाहत होतो. म्हणजे गुरु म्हटलं तरी चालन. तर व्हिडिओ बघत असतानाच मग नंतर मला पण वाटलं की ठीक आहे आपण पण करू. जर म्हणजे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाला हेल्प होत असेल तर ती पण आपण करूयात. म्हणून मग मी व्हिडिओ बनवायला चालू केलं. तर ज्यावेळेस मी माझा स्टार्ट केला व्हिडिओ बनवायला, म्हणजे मी जे बोलतो स्टार्टिंगला गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग, हे ते म्हणजे कमीत कमी मला हे 20 ते 25 वेळा बोलावं लागलं. म्हणजे एकच वाक्य. त्याच्यानंतर मी म्हटलं यार कसं व्हायचं आपलं. पण नंतर हळूहळू जशी आपली सवय होत गेली किंवा डेली रुटीनमध्ये आपण बोलत गेलो तसं मला पण हे जमायला लागलं. म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना आपल्याला म्हणजे नवीन ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करतो त्यावेळेस आपल्याला तिथं 100% आपल्याला परफेक्ट होत नाही. पण हळूहळू जशी तुम्ही प्रॅक्टिस करायला अनुभव येईल तसं तसं आपण परफेक्ट होत जातो. आणि याचं पण मग मी आता तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याचशा म्हणजे आपला बिझनेस कसा वाढवायचा, काय करावं लागेल, आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी कराव्या लागतील हे तुम्हाला मी सांगत असतो. आता याच्यामध्ये माझा स्वार्थ काय नसतो. आता भरपूर जणांना वाटत असतं की याला यूट्यूबवरनं पैसे भेटत असतील हे ते, पण यूट्यूबवरतून पैसे भेटणं पण एवढं सोपं नाही आहे. कारण नवीन सुरुवात आहे माझी, पण मला वाटतं 1.5-2 वर्ष झाले मी व्हिडिओ बनवतोय आणि अजूनपर्यंत म्हणजे माझं पहिलं पेमेंट पण आलं नाही त्याचं. म्हणजे काहीतरी $80-90 झालेले आहेत. ज्यावेळेस आपले $100 होतात त्यानंतर ना यूट्यूब आपल्याला ते पहिलं पेमेंट देतं. ते पण म्हणजे एक 9 ते 10 हजाराची रक्कम असते. पण त्याच्यासाठी पण किती मेहनत केली हे मला माहिती आहे. कारण काम करत असताना परत आपण व्हिडिओ पण बनवत असतो. त्याच्यानंतर घरी जाऊन ते एडिट करावे लागतात आणि एडिट करायला पण कमीत कमी 2 ते 3 तास लागतात. बरं, एक व्हिडिओ परत मला एक कमीत कमी 4 ते 5 वेळा पण ऐकावा लागतो. कारण एखादा शब्द जर आपला चुकून तोंडातून गेला तर कमेंटमध्ये बोलणारे पण भरपूर असतात. आणि मध्ये मध्ये मला पण असंच झालं की म्हणजे जे बोलतात ना शब्दांचा मार लागतो, तो पण माझ्या बाबतीत तसं होतं. कोणी एखादं बोललं तर ते माझ्या मनाला लागतं. आणि मी नवीन म्हणजे मध्यंतरी मला भरपूर अशा कोणी म्हणजे त्यांचं नाव नसायचं त्याच्यावरती, पण अशा कमेंट थोड्या मी निगेटिव्ह व्हायला या पद्धतीने कमेंट करत होते. आणि सपोर्ट करणारे पण भरपूर भेटले आपल्याला यूट्यूबमध्ये. आणि मग नंतर मग मी पण थोडं मध्ये व्हिडिओ पण बंद केलं, कारण मला असं एखादं कोणी बोलत असेल तर ते जमत नाही. परंतु नंतर मी पण विचार केला, कारण विराज मोरे व्हिडिओ बनवत होता परंतु त्याला पण अशाच कमेंट निगेटिव्ह लोक करायला लागले. त्याच्यामुळे त्यांनी परत ते व्हिडिओ बनवणं बंद केलं. पण मी तसं केलं नाही. कारण जरी आपल्याला काहीतरी अचीव करायचं असेल तर ही निगेटिव्ह माणसं, आपण कुठली गोष्ट करत असताना पाय ओढणारे आपले भरपूर जण असतात. आणि मग नंतर मी पण ज्या निगेटिव्ह कमेंट करतात त्यांना मी एकदम इग्नोर करतो. पण ह्यांच्यामुळं काय होतं, ज्यांना खरंच गरज आहे किंवा ज्यांना खरंच माहितीची गरज आहे त्यांच्यापर्यंत मी कधी पोहोचू शकत नाही. म्हणजे आता जुन्या व्हिडिओला जर कमेंट वगैरे केला तर त्याला मी रिप्लाय देऊ शकत नाही. बुकिंग आली होती लोणावळ्याची कारला लेणी, परंतु परत विचार केला लोणावळ्यात जाऊन पण ही पिकअप करू शकत नाही आपण, म्हणून मी परत ती कॅन्सल केली. तर हा मी सांगत होतो की ज्यांना खरंच गरज असते त्यांना सुद्धा मग रिप्लाय म्हणजे ते कमेंट दिसत नाही किंवा काय, त्यासाठी मी इंस्टाग्रामचं पण माझं अकाउंट आहे, तिथं मला मेसेज केला तर मी तिथे रिप्लाय करतो. तर असंच पद्धतीने म्हटलं जर आता आपण बघितलं तर ड्रायव्हर लोकांचे खूप बेकार हाल चालू आहेत. कारण भरपूर जणांना तर दुसऱ्यांचा बघून बिझनेस स्टार्ट केलेला आहे. काम कसं करायचं काय याची कल्पना नाही आहे आणि त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम होतोय बऱ्याच जणांना. कारण EMI निघत नाहीत, नवीन गाड्या तर घेतल्यात, काही विकायला काढल्या. मी पण एवढंच सांगेल की ज्यांना कुणी पण समजा गाडी घेण्याचा विचार करत असेल तर अगोदर अनुभव घ्या. अनुभवापेक्षा जास्त मोठं भांडवल काहीच नाही. जर तुमच्याकडे अनुभवच नसेल आणि तुम्ही डायरेक्टली या बिझनेसमध्ये पडत आहात तर थोडा विचार करा.
कारण पुढं जाऊन आयुष्यभर रडत बसण्यापेक्षा तुम्ही 2-3 महिने, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा प्रत्येकाला हेच सांगतो की 2-3 महिने अगोदर दुसऱ्याची गाडी चालवा, अनुभव घ्या, जमत असेल तरच काम स्टार्ट करा, अन्यथा या भानगडीत पण पडू नका. कारण कुणाकुणालाच काम जमतात, कुणाकुणाला जमत नाही. रोडवरचं काम आहे, पुढचं प्रत्येक दिवशी आपल्याला नवीन नवीन माणसं भेटत असतात, नवीन नवीन एक्सपिरियन्स येत असतात. त्याच्यामुळं परत जे आपली लाईफ रेग्युलर चालू आहे त्याच्यात पण खच्चीकरण करून घेण्यापेक्षा अगोदरच अनुभव घेऊन एखाद्या गोष्टीत पडलं तर कधी पण चांगलं येते. भाईसाहेब कामाला तर अजून सुरुवात नाही केली आणि सकाळी सकाळी 7 पंक्चर निघाल्या. बहुतेक 2-3 दिवसापूर्वी रोडवरती काचा फुटल्या होत्या, त्याच्यावरतून गाडी गेली होती, त्याच्यामुळं भरपूर पंक्चर निघाल्या. मी तर आता मला 8:30चा पिकअप होता, 8:15 वाजलेत, कशा तरी पंक्चर काढल्या. आता निघालो आहे पिकअपला. आज आपला ड्रॉप आहे तो खारवेस्टचा. आजच्या दिवसाचं तर काही खरं दिसत नाही आहे. सकाळी सकाळी 7 पंक्चर निघाल्या. पिकअपसाठी आलो कस्टमरच्या. 8 वाजून 25 मिनिटांनी पिकअप होता, तरी लोकेशनवरती आलो. टायमर चालू झाला आणि 3 मिनिटं अगोदर ट्रिप पण कॅन्सल केली. सुरुवात तर आज एकदम खराब झाली. बघूयात एंड कसा होतोय, काय होतंय. ठीक आहे, बिझनेस म्हटलं की काहीतरी खर्च, काहीतरी चालूच राहणार. दिवसाची सुरुवात तर आपली खराब झाली होती, परंतु जी आपली रिझर्वेशन कॅन्सल झाली होती तिथंच मी थांबलो होतो. 1 तासभर थांबलो असेल. त्यानंतर मला एक लोणावळा मिळाली होती ट्रिप, पण ती घेऊ का नको म्हणून मी कन्फ्युजनमध्येच होतो. मग शेवटी मी ॲक्सेप्ट केली, पण नंतर परत विचार करून ती परत कॅन्सल केली आणि त्याच ठिकाणी थांबलो होतो. तर परत मला जी आपली रिझर्वेशन कॅन्सल झाली होती त्याच कस्टमरने परत बुक केली होती आणि ती बुकिंग मलाच आली परत. त्याच्यामुळं आत्ता आपण आहोत खारवेस्टमध्ये. म्हणजे दिवस तर म्हणजे सुरुवात तर खराब झाली, परंतु एंडिंग बहुतेक चांगलाच झाला. व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.